वडगाव पानचा गडगे बाबा म्हणजे दत्तधाम आश्रमातून जी भोंदूगिरी सुरू होती, जी महाराष्ट्रभरातून आणि बाहेरून लोक तिथे येत होते आणि त्यांना कर्करोगासारखा आजार मी बरा करतो किंवा मूल नसलेल्याला मूल देतो, घरातल्या समस्या, करणीभूत बाधा याच्यावर मी उपाय करतो, माझ्यात दैवी शक्ती आहे असं म्हणून हा जो भोंदू आहे भोंदूगिरी करत होता. लोकांची लाखो रुपयाची लूट तो करत होता. म्हणजे 11,000, 21,000, 51,000, 100, 1,00,000, 1,000 अशी त्याचे नंबर लावायचे पैसे होते. औषधांची रक्कम वेगळी, हवन करायची रक्कम वेगळी, अशा वेगवेगळ्या माध्यमातून तो लोकांचं आर्थिक शोषण करत होता, मानसिक शोषण करत होता, शारीरिक शोषण करत होता, लोकांना मानसिक गुलाम तो बनवत होता. आणि त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवला. पहिल्यांदा SP आणि कलेक्टरला निवेदन दिलं, त्याच्यानंतर DYSPंकडे अर्ज केला, जे आरोग्य अधिकारी आहेत आपल्या तालुक्याचे त्यांच्याकडे अर्ज दिला की हा काही औषधं पण देतो, याच्याकडे कुठली वैद्यकीय पदवी नाहीये, याच्याकडे मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा आहे आणि त्या औषधांमुळे अनेक लोकांना अपाय झालेला आहे, तर याची चौकशी व्हावी आणि त्यानुसार सुद्धा गुन्हा दाखल होण्यासाठी आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे अर्ज दिला होता. आणि शेवटी प्रांत अधिकाऱ्यांना तुम्ही ह्या तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून हा गुन्हा त्वरित दाखल व्हावा याच्यासाठी अर्ज दिला. दरम्यानच्या काळात ह्या बाबाला असं वाटलं की आपल्या ह्या साम्राज्यावर कुणीतरी घाला घालतंय. वास्तविक हे त्याची आमची काही वैयक्तिक दुश्मनी नाहीये, परंतु ही अंधश्रद्धामूलक कृती आहे, हा समाजाच्या विरुद्ध केलेला गुन्हा आहे. म्हणून आम्ही 19च्या अंतर्गत हे काम करतो आणि समाजासाठी हे काम करतो. परंतु त्याने आपलं साम्राज्य नष्ट होतं की काय ह्याच्यासाठी त्याला असं वाटलं की पैशामुळे सगळं जग विकत घेऊ शकतो आपण, आणि त्या पद्धतीचा अवलंब करत त्याने मला 12 तारखेला दिवसभर वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून फोन केले की जेणेकरून ऑफरच, डायरेक्टली ऑफरच होती अप्रत्यक्षपणे ती पैसे घेऊन मिटवण्याची. परंतु त्या लोकांना आम्ही सडेतोड उत्तर दिलं, जबाब दिला आणि धमकावलं पण की आमच्या नादाला लागू नका, आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे लोक आहोत, आमची चळवळ आहे आणि अशा पद्धतीने आम्ही काम करत नाही. आणि हे असं का धमकावल्यानंतर किंवा सांगितल्यानंतर शेवटी त्याने शेवटचा प्रयत्न म्हणून त्याची मुलगी आणि 2 लोकांना रात्री घरी माझ्या पाठवलं. तेव्हाही तसाच प्रयत्न त्याने केला, त्यांनाही मी हाकलून लावलं घराबाहेरूनच. आणि मग त्याला असं वाटलं जे कदाचित ह्या लोकांकडून धमकावणं, घरी पाठवणं, म्हणजे याच्यात त्याचा मुळात मॅनेज करणं हा हेतू असू शकेल किंवा आणखी काही वेगळेपण हेतू असू